नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. बघा मित्रांनो, सगळे नर्सिंगचे विद्यार्थी आपले महाराष्ट्रातले सगळे DHS स्टाफ नर्सची वाट बघत आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे. बट याविषयी एक नवीन अपडेट आलेली आहे की पुन्हा एकदा 7 दिवसाचा अवधी दिलेला आहे. कशासाठी? 2023मध्ये जे लास्ट DHSची भरती झाली होती त्यामध्ये काही वेटिंग लिस्ट लागल्या होत्या आणि वेटिंग लिस्ट झाल्यानंतर मधामध्ये 1 वर्ष कुठलीही अपडेट आली नाही. बट नंतर असं झालं की शासनाला बऱ्याच संघटनांनी बऱ्याच ऑर्गनायझेशननी काय दिलं, एक रिक्वेस्ट केली की बाबा जे लोक म्हणजे जसेच जॉईन झाल्यानंतर कुणी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, कुणी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, दुसऱ्या डिपार्टमेंटला जॉईन झालेत. ओके, असे आता ग्रुप C होती आणि ग्रुप D होती. तर या संवर्गातले टोटली किती विद्यार्थी? या संवर्गामधले जवळपास 27 पदं. ओके, बघा. ओके, हे 27 पदं आणि हे 102 पदं गट डचे आणि गट कचे. आता गट क मध्ये इथे स्टाफ नर्स पण येतं. ओके, याच्यामध्ये फार्मासिस्ट पण येतं आणि अदर भरपूर कॅडर आहे ते सुद्धा येतं आणि गट डचे वेगळे जे पदं होते ते. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे की 16/11/2025 ते 16/2/2026 या कालावधीमध्ये एवढे पदं म्हणजे 129 रिक्त पदे होते आणि हे भरण्यासाठी शासनाकडून मान्यतेसाठी त्यांनी काही परिपत्रक पाठवले होते. बट आता सध्या शासन काय म्हणते की तुम्हाला एक 7 दिवसाचा काळ आम्ही देऊ आणि 7 दिवसामध्ये गट क चे 27 आणि गट ड चे 102 जे रिक्त पदं झाले होते, म्हणजे काही म्हणजे अपात्र, राजीनामा, रुजू न झाले काही कारणामुळं, ओके, अशा कॅन्डिडेटना आता पुन्हा एक अवधी मिळणार आहे DHSमध्ये. कुठल्या भरतीमध्ये? DHS 2023च्या भरतीमध्ये. तर मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, जर कोणी वेटिंगला होते असेल तुम्ही स्टुडंट, ओके, आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला कॉल वगैरे येऊ शकते, तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो आहे की पर्टिक्युलर DD ऑफिस, आता आपल्याला माहिती नाही की कोणत्या DD ऑफिसमध्ये किती जागा आहेत. ओके, तो मे बी तुम्ही आता जर पाठपुरावा केला असेल की तुमची वेटिंग लिस्टला तुमचा नंबर कितवा होता, काय होता, तुमच्या पुढचा माणूस जॉईन झाला की नाही झाला, कुणी सोडून गेलं, ओके, अशा जर माहिती तुम्हाला असेल तर तुम्हाला डेफिनेटली तुम्ही काय करायचं की तुमचा जो फोन नंबर आहे, फोन नंबर आणि तुमचा मेल ID पुढचे 7 दिवस, पुढचे 7 डेज डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी, जे पण लोक होते असं वाटत आहे की आम्ही वेटिंगला होतो, आमचा नंबर येऊ शकत होता, तर अशाने आपला फोन नंबर, म्हणजे तुम्हाला जर कॉल आले तर मिस करू नका, कॉल उचला आणि रिपीट कॉल बॅक करा अशा. ओके, सोबतच तुमचा मेल ID तुम्ही चेक करा, जो तुम्ही फॉर्म भरताना दिला होता, फोन नंबर आणि ईमेल ID जो दिला होता त्याच्यावरच अपडेट येणार. ओके, तर लक्षात ठेवा, ही शेवटची विशेष बाब म्हणून यांना 7 दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे आणि त्यांनी सांगितले की सगळे निवड सूचीतील रिक्त पदे भरण्याची ही अंतिम मान्यता असणार. यापुढे कुठलेही विशेष बाब असो, कुठलीही मान्यता मिळणार नाही. म्हणजे यापुढे काय होईल, यापुढे आता साहेबांनी आपल्याला 45 दिवसाचा 50 डेजचा एक कार्यक्रम दिला होता, जे आपले मिनिस्टर ऑफ हेल्थ आहेत महाराष्ट्राचे त्यांनी, ओके, आंबेडकर साहेबांनी. तर त्यानुसार असं जर पकडायला गेलं तर 15 जूनपर्यंत, आपण मेमध्ये ती माहिती बघितली होती, 15 जून ते जूनच्या शेवटपर्यंत ही ॲडव्हर्टाईजमेंट यायला पाहिजे. त्यांनी म्हटलं होतं की 45 दिवसामध्ये आम्ही आरोग्य भरती लवकरच काढणार आहोत, अशा पद्धतीचा अहवाल वेळोवेळी त्यांनी दिला होता साहेबांनी. ओके, तर बघूया, एक जूनच्या मिडमध्ये किंवा जूनच्या शेवटमध्ये आपल्याला डेफिनेटली DHSची काही ना काही अपडेट, म्हणजे एक्झामविषयी माहिती येणार की बाबा आत्ता होणार, उद्या होणार की 2 महिन्यात होणार, किंवा ॲडव्हर्टाईजमेंट पण पडू शकते. ओके, हे या पत्राचा एक छोटासा नमुना आहे की बाबा हे विशेष बाब आहे, 7 दिवसाचा अवधी आहे, 7 दिवसात सगळं जे वेटिंग आहे 129 ते पूर्ण करा. त्यानंतर शासनाला अहवाल पाठवा, ओके, की बाबा एवढ्या जागा भरल्या, एवढ्या रिक्त आहे. ओके, जर कुणीच आलं नाही, कुणीच एलिजिबल कॅन्डिडेट नसेल तर कुणाला बोलवणार नाही. जर कुणी एलिजिबल कॅन्डिडेट असेल तर त्यांना बोलवणार, त्यांना जॉब देणार. ओके, आणि मला असं वाटतं की प्रत्येक जेवढे पण 8 आपले विभाग आहे DHSचे, त्या विभागामधून त्यांनी माहिती गोळा केलेली आहे की बाबा किती वॅकन्सी आहे, काय आहे, कधी भरायचं, सगळं त्यांचा आराखडा तयार आहे. जसं की आपल्याला वॅकन्सी पोझिशन बऱ्याच कोल्हापूरच्या असो, बाकी कुठल्याही याच्या असो, DD ऑफिसच्या असो आपल्याला मिळालेलं आहे. त्यावरून असं समजतं की ते लोक रेडी आहेत. ओके, हे एक शेवटचं एक अतिविशेष बाब म्हणून यांनी दिलेलं आहे. त्यानंतर होप्सो की आपल्याला लवकरच DHSची ॲडव्हर्टाईजमेंट बघायला मिळेल, सगळ्या संवर्गाची DHSमध्ये. ओके, लक्षात ठेवा. सो कीप युअर फिंगर क्रॉस. ओके, अँड अभ्यास करत राहा तुम्ही. ओके, 100% DHSची अपडेट आपल्याला पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट येणार की नाही
आपल्याला माहिती मिळणार आहे. ओके, सो लर्न नेक्स्ट नर्सिंगचे जे रात्री 10:30चे क्लास असतात ते नक्की बघा, आवर्जून सांगतो आहे. प्लस DHS आणि DMERसाठी कोर्सेस चालू आहे, ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. नॉर्सेटसाठी आणि RRBसाठी सुद्धा बॅच सुरू आहे, टेस्ट सिरीज चालू आहे. DHS DMERची सुद्धा टेस्ट सिरीज चालू आहे. ते सगळे तुम्ही ॲज पर तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही परचेस करू शकता आणि आपली तयारी एकदम मजबूत करू शकता. ओके, भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मागच्या 3-4 वर्षामध्ये लर्न नेक्स्ट नर्सिंगनी करून दिलेलं आहे. ओके, सो अल्टिमेटली तुमचासुद्धा नंबर येऊ शकतो. तुम्हीसुद्धा मेहनत करा. आमचं कंटेंट ओके, बट मेहनत तुम्हालाच करावी लागेल. आमची जी मेहनत असेल टीचर लोकांची त्याच्यापेक्षाही तुम्हाला जर आम्ही 100% देऊ तर तुम्ही 200% द्या. डेफिनेटली तुमचं सिलेक्शनकडे एक पाऊल पुढे जाणार. ओके, धन्यवाद.